7 डिसेंबर भारताच्या इतिहासातील एक वेदनादायी पण प्रेरणादायी दिवस. महामानव, संविधान शिल्पकार, थोर समाज सुधारक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लोहारा टाइम्सच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन. आकुर्डी पुणे येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे गुणी शिक्षक श्री विनोद गोयर यांनी या दिवसाचे औचित्य साधत एक अतुलनीय कलाकृती साकारली आहे. पिंपळाच्या एका नाजूक पानावर त्यांनी अचूक जिवंत भासेल असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोर्ट्रेट रेखाटले आहे. ही केवळ एक कलाकृती नाही, तर बाबासाहेबांबद्दलच्या आदराच्या, कृतज्ञतेच्या आणि भावनेच्या असंख्य रेखांची गुंफण आहे. विनोद गोयर यांनी त्यांच्या कलेतून डॉक्टर बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले आहे. विनोद गोयर हे फक्त शिक्षकच नाहीत, तर एक हृदयस्पर्शी कलाकार आहेत. शाळेतील फलकावर त्यांनी तयार केलेली श्री गणेशाची जिवंत भासणारी मूर्ती, तर पिंपळ पानावर त्यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाशिवरात्रीनिमित्त रेखाटलेले चित्र, तसेच गुढीपाडवा, रमजान ईदनिमित्त रेखाटलेले चित्र, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, तसेच सिने अभिनेता अमिताभ बच्चन, तसेच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची पोर्ट्रेट्स, या सर्व त्यांच्या कलेची अप्रतिम झलक आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर. विशेष म्हणजे विनोद गोयर सरांनी त्यांच्या कन्येचेही सुंदर व नेमके पोर्ट्रेट पिंपळाच्या पानावर साकारले आहे. कलाकार म्हणून आणि वडील म्हणून हे त्यांच्या हृदयातील प्रेमाचे द्योतक आहे. हे आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर. विनोद गोयर यांच्या या अद्वितीय कलाकृतीचे काही खास क्षण लोहारा टाइम्सने टिपले आहेत, जे आपण आमच्या चॅनेलवरून पाहू शकता. ही कला तुमच्याही मनाला भावली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमचे लोहारा टाइम्स या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांचे पोर्ट्रेट पिंपळ पानावरती साकारले आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. जय भीम, जय भारत.